नमस्कार. तर सुरुवातीला सगळ्या विद्यार्थ्यांना अभिनंदन की तुम्हाला तुमचं जे कॉलेजचं अलॉटमेंट आहे ते आय होप मनासारखं कॉलेज मिळालं असेल. आता हे कॉलेज अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर ज्या काही पुढच्या ज्या स्टेज असतात म्हणजेच आता फ्रीज काय असतं, बेटरमेंट काय असतं, त्याच्यासोबत सेल्फ व्हेरिफिकेशन काय आहे, कॉलेजला रिपोर्टिंग कसं करायचं, डॉक्युमेंट्स काय लागतात, आत्ताच रिपोर्टिंग करायचं आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचे पुढचे जे कॅपराउंड 2 आणि कॅपराउंड 3 होणार आहेत याच्यासाठी काही रूल्स आहेत ते मी सगळे सिंपल वर्ड्समध्ये एक्सप्लेन केले आहे. जास्त काही कॉम्प्लिकेटेड केलं नाही आहे. जेवढ्या गोष्टी सिंपल ठेवता येतील तेवढ्या गोष्टी मी सिंपल करून तुम्हाला एक्सप्लेन केलेत जेणेकरून प्रत्येक व्हिडिओपर्यंत या गोष्टी क्लिअर व्हाव्यात की एखाद्या विद्यार्थ्याची अडचण असेल की दादा हा डाऊट आहे की एखाद्या स्टेपला तुम्ही ऑटो फ्रीज केलं असेल तर त्यानंतर कशी प्रोसेस असणार आहे, कॅप 2 ला कॉलेज नाही मिळालं तर काय असणार आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्या आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता सगळ्या विद्यार्थ्यांना आपलं पहिलं जे कॅप राऊंडचं अलॉटमेंट आहे ते समजलं आहे आणि लक्षात ठेवा हे पहिलं कॅप राऊंडचं अलॉटमेंट आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट थिंग्स आर ऑलवेज स्पेशल. सो हे गोष्ट लक्षात ठेवा की आता जे अलॉटमेंट झालं आहे हे काही तुमचं परमनंट नाही आहे. कॅप 2 आणि कॅप 3 ला ते कदाचित चेंज होऊ शकतं. मग आता अलॉटमेंट झाल्यानंतर 2 ते 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे काय, मी काय केले, समजा आता या कॉलेजच्या अलॉटमेंट नंतर 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. एक म्हणजे त्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि दुसरे प्रकारचे ज्यांना एकही कॉलेज आता अलॉट झाले नाहीये. मग आता काय करायचंय, आता पहिलं म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज आता अलॉट झालेलं नाही म्हणजे त्यांनी लिस्ट भरताना त्यांनी त्यांच्या कट ऑफला मॅच होणारे कॉलेजेस मेन्शन नाही केले किंवा बाय चान्स कट ऑफ वगैरे वाढला असेल, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज अलॉट झालं नाही अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नका. तुम्ही कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल आहात. आता तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन काही ॲक्शन करायची गरज नाही आहे. तुम्ही काय करा, डायरेक्टली तुम्ही कॅप राऊंड 2 साठी तुमची जी कॉलेज लिस्ट आहे ती अपलोड करू शकता. आता सध्या तुमच्या लॉग इनमध्ये नो अलॉटमेंट म्हणजे नो कॉलेज अलॉटेड असा येत असेल, घाबरून जाऊ नका की डायरेक्टली तुम्हाला कॉलेज यावर्षी मिळणार नाही आहे, ड्रॉपची तयारी करतो, अशा गोष्टींचा विचार करू नका. ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज आताच्या कॅप राऊंडला अलॉट झालं नाही आहे त्यांनी काय करा, डायरेक्टली तुम्ही कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरू शकता. आता ट्राय करा तुमच्या पर्सेंटेजला मॅच होणारी जी कॉलेजेस आहेत ते कट ऑफच्या PDF मधून फाइंड करा आणि त्यानुसार एक व्यवस्थित लिस्ट बनवा आणि ती कॅप राऊंड 2 ला अपलोड करा. काळजी करू नका, कॅप राऊंड 2 आहे, कॅप राऊंड 3 आहे, ज्याच्यामधून तुम्हाला एक चांगलं कॉलेज नक्की मिळून जाईल. आता पहिल्या प्रकारचे विद्यार्थी ज्यांना काहीतरी कॉलेज अलॉटमेंट झाले म्हणजेच मॅक्सिमम विद्यार्थ्यांना कॉलेजचं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर झाले. आता याच्यानंतर 4 प्रकारच्या गोष्टी होणार आहेत. पहिलं म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यानं प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांना ऑटो फ्रीज झालेलं आहे. ऑटो फ्रीज म्हणजे काय, आता जर तुम्ही तुमची जी कॉलेज लिस्ट 10 कॉलेजेस तुम्ही ॲड केली तर त्या 10 कॉलेजेसपैकी पहिल्या प्रेफरन्सचं जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले म्हणजे त्यावेळी तुमच्या अलॉटमेंट डिटेल्स तुमच्या लॉग इनमध्ये दिसत असतील, त्याच्यावरती कॉलेज अलॉटेड प्रेफरन्स नंबर दिसत असेल, तो प्रेफरन्स नंबर जर 1 असेल तर तिथं ऑटो फ्रीज झालेला आहे. म्हणजेच काय, तुम्ही कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 साठी इलिजिबल नाही आहात. तुम्ही डायरेक्टली त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करून तिथे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. हे या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालं आहे. आता दुसरा ऑप्शन्स असणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि तुमच्या लॉग इनमध्ये आता 2 ऑप्शन्स आहेत, एक म्हणजे फ्रीज आणि दुसरा आहे बेटरमेंट. आता पहिल्यांदा मी एक्सप्लेन करतो फ्रीज हा ऑप्शन काय आहे. आता मी एक केस कन्सिडर करतो. समजा सपोज मला एखादं कॉलेज अलॉट झालं आहे, ए नावाचं कॉलेज अलॉट झालं आहे आणि मला वाटतंय की मला हेच कॉलेज हवं होतं, मला पुढच्या राऊंडला वाट बघायचीच नाही आहे, माझं ड्रीम कॉलेज हेच होतं, मला इथंच ॲडमिशन घ्यायचं आहे, बाकी कॉलेजेसमध्ये जायचं नाही, जी मला अलॉटमेंट झाली आहे त्यानं मी पूर्णपणे समाधान आहे. मग काय करणार आहे, मी माझ्या लॉग इनमध्ये जाऊन फ्रीज हा ऑप्शन चूज करणार आहे. आता ज्यावेळी तुम्ही फ्रीज हा ऑप्शन चूज करता, फ्रीज ऑप्शन चूज केल्यानंतर तुम्हाला इथं सेल्फ व्हेरिफिकेशन येतं. सेल्फ व्हेरिफिकेशन काय हे पुढच्या स्टेपमध्ये एक्सप्लेन करतो. मग तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीज आहे, ते ऑनलाईन तुम्ही पे करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स लेटर येतं, ते डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर आपल्याला जो 3 दिवसांचा रिपोर्टिंग पिरियड दिला आहे, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये तुम्ही त्या कॉलेजमध्ये फिजिकली प्रेझेंट राहून तिथं तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही फ्रीज ऑप्शन चूज करता त्यावेळी या 3 दिवसांमध्ये जो तुम्हाला रिपोर्टिंग पिरियड दिलाय 16 ते 18 ऑगस्ट याच्या दरम्यान त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. बाय चान्स जर तुम्ही त्या 3 दिवसांमध्ये ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही कॅप प्रोसेसच्या बाहेर जाणार, तुमच्या हातात एकही कॉलेज असणार नाहीये. म्हणजेच काय, फ्रीज ऑप्शन निवडलात तर तुम्ही कॅप राऊंड 2 साठी किंवा कॅप राऊंड 3 साठी इलिजिबल नाही आहात.
ठीक आहे. त्यामुळे फ्रीज हा ऑप्शन चूज करताना काळजीपूर्वक करा. जर तुम्हाला वाटत असेल की माझं जे अलॉटमेंट झालेलं आहे ते मी सॅटिस्फाय आहे, मला ह्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर फ्रीज ऑप्शन चूज करू शकता. आता येतो बेटरमेंट ऑप्शनकडे. बेटरमेंट ऑप्शन काय आहे? समजा आता मला ए हे कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि मला काय वाटतं की नाही, मला कॅपराऊंड 2 साठी पण ट्राय करायचं आहे आणि कॅपराऊंड 3 साठी ट्राय करायचं आहे. बाय चान्स एखाद्या वेळी या 2 राऊंडमध्ये कट ऑफ कमी येऊ शकतात आणि कट ऑफ येतात पण. मग मी काय करेल तर माझ्या लॉग इनमध्ये जाऊन बेटरमेंट हा ऑप्शन चूज करेल. ज्यावेळी बेटरमेंट हा ऑप्शन मी चूज करेल त्याच्यावेळी सेम मला सेल्फ व्हेरिफिकेशन येतं, सगळे डिटेल्स वगैरे चेक करायचं. 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीज येते. ती सीट ॲक्सेप्टन्स फीज काय असते? समजा मी पुढच्या राऊंडला जाणार आहोत, त्याच्यासोबत माझं जे कॉलेज आत्ता अलॉट झालेलं आहे ए हे कॉलेज, ते सुद्धा कॉलेज माझ्यासोबत राहावं. म्हणजेच नेक्स्ट राऊंडमध्ये मला काहीच कॉलेज अलॉट नाही झाले तर ॲटलिस्ट जे कॉलेज कॅपराऊंड 1 मध्ये मला मिळाले ते माझ्यासोबत राहावं. यासाठी ती सीट ॲक्सेप्टन्स 1000 फीज पे करावी लागते. मग बेटरमेंट जर चूज केलात तर काय होतं, तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं, सीट ॲक्सेप्टन्स 1000 रुपये फीज पे करायची आणि एक अलॉटमेंट लेटर येतं तुमच्या लॉग इनमध्ये, ते डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायचं आहे. आता बेटरमेंट चूज केलात म्हणजे तुम्ही कॅपराऊंड 2 साठी इलिजिबल आहात. पुन्हा सेम प्रोसेसनं तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म आहे तो कॅपराऊंड 2 साठी भरायचा आहे. आय होप बेटरमेंट ही प्रोसेस समजली असेल. बेटरमेंट कुणासाठी आहे? ज्यांना वाटते की मी कॅपराऊंड 2 साठी सुद्धा ट्राय करणार आहे आणि कॅपराऊंड 3 साठी सुद्धा ट्राय करणार आहे, त्यांच्यासाठी बेटरमेंट हा ऑप्शन आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला जे कॉलेज मिळालेलं आहे ती मला नकोच आहे, मला इथं घ्यायचं नाही, फ्रीजही करायचं नाही आणि बेटरमेंट मी करायचं आहे, मग असे विद्यार्थी थोडी सुद्धा असणारच आहेत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय, ते सुद्धा विद्यार्थी ज्यांनी फ्रीजही निवडलं नाही आहे आणि बेटरमेंटही निवडलं नाही आहे, ते सुद्धा कॅपराऊंड 2 साठी इलिजिबल आहेत. तुम्ही डायरेक्टली तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे कॅपराऊंड 2 साठी तो भरू शकता. आय होप तुम्हाला फ्रीज, बेटरमेंट, ऑटो फ्रीज आणि नो ॲक्शन म्हणजे काहीच ॲक्शन जर घेतले नाहीत या चारही गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. आता फ्रीज म्हणजे ही गोष्ट मी सिम्पली सांगितली की जर तुम्हाला ते कॉलेज हवंच आहे, आत्ताच्या आता ॲडमिशन कॅपराऊंड 1 मध्ये घ्यायचं आहे, कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करायचं नाही तर फ्रीज ऑप्शन चूज करा. जर वाटतं मला कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 ला सुद्धा ट्राय करायचं आहे तर बेटरमेंट ऑप्शन चूज करा. दोन्ही केसेसमध्ये 1000 रुपीज एक सीट ॲक्सेप्टन्स फीज भरावीच लागते. लक्षात ठेवा, तुम्ही आता जरी फी नाही पे केलीत तर कॅपराऊंड 2 नंतर किंवा कॅपराऊंड 3 नंतर ज्यावेळी तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं त्याच्यापूर्वी ही सीट ॲक्सेप्टन्स फीज पे करावी लागते. तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन ती सिम्पली पे करायची. आय होप ही प्रोसेस जी आहे ती समजली असेल. आता मी मगाशी बोललो होतो की सेल्फ व्हेरिफिकेशन काय असतं. सेल्फ व्हेरिफिकेशन काही नाही, सिंपल 4 स्टेजेस आहेत. म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता लॉग इनमध्ये फ्रीज आणि बेटरमेंट ऑप्शन चूज करता त्याच्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स आहेत ना ते व्यवस्थित आहेत का, तुमचं नाव, तुमचं जेंडर, कॅटेगरी, 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स हे सगळे तिथे डिस्प्ले होतात, ते व्यवस्थित आहेत की नाही ते तुम्ही चेक करायचं. जर वाटलं की काही चुकीच्या गोष्टी आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की माझ्याकडे आता मी कॅटेगरी समजा ओबीसी कॅटेगरीमधून रजिस्ट्रेशन केलं होतं, आता मला वाटतं की माझ्याकडे नॉन क्रिमिनल मला ॲडमिशनपर्यंत मिळणारच नाही, मग ते विद्यार्थी काय करू शकतात, ओबीसी कॅटेगरीमधून ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. मग सिंपली तुम्हाला जर वाटलं की तुमच्या मार्क्स मध्ये काही जर डिफरन्स असेल किंवा काही चेंजेस असतील किंवा तुम्हाला कॅटेगरी चेंज वगैरे करायची असेल, मोस्टली सांगतो तुम्ही तुमची कॅटेगरी मधून ओपन मध्ये येऊ शकता, परंतु ओपन वाले कॅटेगरीमध्ये आता जाऊ शकत नाहीत. ठीक आहे. जर कॅटेगरी वगैरे चेंज करायचं असेल तर ऑनलाईन ग्रीवेन्स नावाचं ऑप्शन आहे तुमच्या लॉग इनमध्ये, तो ऑप्शन्सवरती क्लिक करा आणि तिथं ऑनलाईन ग्रीवेन्स रेज करा की या चुका म्हणजे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये झालेले आहेत त्या तुम्ही करेक्ट करा. ते करेक्ट करतात. ठीक आहे. आय होप सेल्फ व्हेरिफिकेशन पण समजलं असेल. सेल्फ व्हेरिफिकेशन काही नाही आहे, जी डिटेल्स तुम्ही भरलेले आहेत ती व्यवस्थित आहेत की नाही इतकंच फक्त चेक करायचे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचे रूल्स काय आहेत कॅपराऊंड 2चे. ओके. आता मी एक अज्यूम करतो, मी स्वतःलाच अज्यूम करतो की मला एक PICT कॉलेज, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी हे कॉलेज कॅपराऊंड 1 मध्ये अलॉट झालेलं आहे. आता मी ज्यावेळी कॅपराऊंड 2 साठी मी काय करणार आहे, बेटरमेंट हा ऑप्शन चूज केला. आता बेटरमेंट करून मला कॅपराऊंड 2 ला सुद्धा कॉलेजची लिस्ट भरायची आहे. मग कॅपराऊंड 2 ला लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही लिस्ट भरणार आहात त्यावेळी मी काय करणार आहे, मला PICT कॉलेज मिळालेलं आहे, मग मी कॅपराऊंड 2 साठी लिस्ट भरताना अशी कॉलेजेस ॲड करेल जी PICT कॉलेजच्या मला जी ब्रँच मिळाली त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन्स आहेत. सांगण्याचं तात्पर्य काय, कॅपराऊंड 1 ला तुम्हाला एक कॉलेज मिळाले तर कॅपराऊंड 2 ला ज्यावेळी तुम्ही कॉलेजची लिस्ट भरता त्यावेळी काळजी घ्या, मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगली कॉलेजेसच तुम्हाला लिस्टमध्ये ॲड करायचे. नाहीतर काय होईल, समजा एखादं लोअर कॉलेज तुम्ही जर त्या लिस्टमध्ये ॲड केलं, लिस्ट तुम्हाला कम्प्लिटली मॉडिफाय करता येते. असं नाही की मागचीच लिस्ट तुम्हाला आता एडिट करायची आहे किंवा खालची कॉलेजेस ॲड करता येईल, कम्प्लिटली नवीन लिस्ट तुम्हाला अपलोड करता येते. ही काळजी करू नका, परंतु ही काळजी घ्या जे कॉलेज तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये मिळाले त्याच्यापेक्षा चांगली आणि बेटर कॉलेजेस जिथं समजा ॲडमिशन मिळाले तिथं तुम्हाला घ्यायचेच आहे अशीच कॉलेजेस तुम्ही कॅपराऊंड 2 मध्ये अपलोड करा. हे यासाठी सांगतोय की रूल नंबर 1,
समजा मला कॅप राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे, ठीक आहे, हे मला PICT कॉलेज हे मिळालेलं आहे आणि मी कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरला आणि कॅप राऊंड 2 ला मला एखादं कॉलेज मिळालेलं आहे, समजा CUEP मिळालेलं आहे, ओके, तर ऑटोमॅटिकली ज्यावेळी माझ्याकडे जे PICT कॉलेज होतं ते कॅन्सल होतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना काय वाटतं की मला कॅप राऊंड 1 ला एक कॉलेज मिळालेलं आहे, कॅप राऊंड 2 ला समजा दुसरं कॉलेज मिळालेलं आहे, मग माझ्याकडे चॉईसेस आहेत, मी कॅप 1 मधलं घ्यायचं की कॅप मधलं 2 मधलं घ्यायचं. असं नाही आहे बाळांनो. ही गोष्ट तुम्ही डोक्यामध्ये घट्ट बसवा की ज्यावेळी तुम्हाला एखादं कॉलेज मिळतं त्यावेळी प्रिव्हियस अलॉटमेंट असतं ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. म्हणजेच काय, समजा ह्या माझ्या हातावरती एक कॉलेज कॅप 1 मध्ये मला मिळालेलं आहे आणि कॅप 2 मध्ये एखादं दुसरं कॉलेज ज्यावेळी मला ऑटोमॅटिक मिळतं ना त्यावेळी कॅप 1चं जे कॉलेज होतं ऑटोमॅटिकली कॅन्सल करतं. CET सेल तुम्हाला विचारत बसत नाहीये तुम्हाला कॅप 1चं कॉलेज हवं की कॅप 2चं कॉलेज हवं. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कॅप 2 ला ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भरणार आहात त्याच्यावेळी जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्या वरचीच आणि चांगली कॉलेजेस फक्त ऍड करा, जेणेकरून परत आणि रिग्रेट वाटायला नको की हातची जी सीट होती ती सुद्धा हातातून गेली, असं व्हायला नको. आता रूल नंबर 2 आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की समजा कॅप 1 ला मला एखादं कॉलेज अलॉट झालंय आणि कॅप 1 ला एखादं मला कॉलेज अलॉट झालंय आणि मी कॅप 2 साठी कॅप राऊंड 2 साठी मी फॉर्म भरला. आता कॅप राऊंड 2 साठी मला एकही कॉलेज अलॉट नाही झालं. मग या केसमध्ये काय होतं, आपल्याला कॅप राऊंड 1चं जे कॉलेज होतं ना ते आपल्याकडे राहतं. ती काळजी करू नका, ती जी सीट आहे ना ती कुठेही जाणार नाही. मगाशी जसं एक्सपिरियन्स सांगितलंय की समजा माझ्या कॅप राऊंड 1 मध्ये माझ्या हातामध्ये एक कॉलेज आहे आणि कॅप राऊंड 2 मध्ये मला काहीच नाही मिळाले, तर मला कॅप 1 मध्ये जे माझ्याकडे कॉलेज होतं एच नावाचं ते कॉलेज माझ्याकडे असणार आहे. मी तिथे जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो किंवा पुन्हा बेटरमेंट करून मी कॅप राऊंड 3 साठी सुद्धा एलिजिबल होऊ शकतो. आय होप ही गोष्ट समजली असेल. पुन्हा एकदा रिवाइज करतो. समजा कॅप राऊंड 1 ला एखादं तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे, कॅप राऊंड 2 ला समजा तुम्ही लिस्ट वगैरे भरीत आणि दुसरं एखादं कॉलेज मिळालंय, कॅप 1 ची जी सीट होती ऑटोमॅटिकली कॅन्सल होते, तुम्हाला कळवली जात नाही, ऑटोमॅटिकली कॅन्सल होते आणि कॅप राऊंड 2 ची जी सीट होती ती तुमच्या हातामध्ये येते. ठीक आहे. दुसरी केस असणार आहे, समजा कॅप राऊंड 1 ला एखादं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे आणि कॅप राऊंड 2 ला समजा एखादं कॉलेज तुम्हाला काहीच नाही मिळाले, तर कॅप 1 ची जी सीट आहे ना तीच तुमच्याकडे राहते. म्हणजे याचा अर्थ काय, माझ्या हातावर ॲट अ टाइम फक्त एकच कॉलेज असणार आहे. ठीक आहे, 2 कॉलेजेस नसणार आहेत, भले कॅप राऊंड कितीही असू द्यात. ठीक आहे. आय होप ही प्रोसेस जी आहे ना ती बाळांनो तुम्हाला समजते, थोडी कॉम्प्लिकेटेड नाही आहे. मला वाटतं की मी जेवढ्या सिंपल वेने समजवू शकेल ना तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलाय. बायचान्स माझ्याकडून एखादी बोलण्याच्या ओघात काही चूक वगैरे कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी ते पुन्हा रिपीट करेल. ठीक आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एक माझं ओपिनियन सांगतो की जर तुम्ही कम्प्लिटली सॅटिस्फाय आहात ना कॉलेजमध्ये, फ्रीज ऑप्शन चूज करा आणि कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करून तिथे ॲडमिशन कन्फर्म करा. बेटरमेंट ऑप्शन चूज केला तर कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे. 3 दिवसांचा जो पिरियड आहे 16, 17 आणि 18 ऑगस्ट याच्यामध्ये फक्त तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन बेटरमेंट हा ऑप्शन चूज करायचा आहे. कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे. 1000 रुपयाची सीट ॲक्सेप्टन्स फीज आहे, ऑनलाईन घरूनच पे करायची आणि कॅप राऊंड 2 साठी आपण वाट बघायची. आय होप ही प्रोसेस जी आहे ना ती तुम्हाला समजली असेल. अजूनही काही डाऊट्स वगैरे क्वेरीज वगैरे राहिले असतील त्यासुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून त्या क्वेरीजला मी वेळ असेल त्यानुसार नक्की रिप्लाय देईल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की कॅप राऊंड 1 ला तुम्हाला कोणतं कॉलेज नक्की अलॉट झालं आहे. मला नक्की वाचायला आवडेल की तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेजची अलॉटमेंट कशी झाली आहे. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.